नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉटन फ्युचर टेक लिमिटेड ह्या आयपीओच्या लेटेस्ट सबस्क्रिप्शन स्टेटस व लेटेस्ट ग्रे मार्केट प्रीमियम व मी मित्रांनो माझा सुद्धा फायनल डिसिजन सांगणार आहे की या आयपीओला अप्लाय करायचा का नाही. मित्रांनो, आज या आयपीओचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मित्रांनो मी या तुम्हाला आयपीओ मध्ये अप्लाय करायचा का नाही ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण सबस्क्रिप्शन स्टेटस पाहूया. मित्रांनो, पहिल्या दिवशी क्यूआयबी कॅटेगरीतून 0.04 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो म्हणजेच 8 जानेवारीला 0.48 एक्सने इथे सबस्क्राईब झाला होता. मित्रांनो, क्यूआयबी कॅटेगरी तिसऱ्या दिवशी जास्त करून फुल येते. कोणता पण तुम्ही आयपीओ बघा, क्यूआयबी कॅटेगरी जास्त करून तिसऱ्या दिवशीच अप्लाय करतात. त्यानंतर एनआय कॅटेगरीतून मित्रांनो पहिल्या दिवशी 9.77 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 8 जानेवारी 2025ला 92.08 टाइम्सने इथे सबस्क्राईब झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता बिग एनआय कॅटेगरी मधून पहिल्या दिवशी मित्रांनो 8.1 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो 82.53 टाइम्स इथे सबस्क्राईब झाला होता. त्यानंतर मित्रांनो स्मॉल एनआय कॅटेगरी मधून सुद्धा मित्रांनो पहिल्या दिवशी 13.1 टाइम्स सबस्क्राईब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी 111.18 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो रिटेल कॅटेगरी मधून सुद्धा पहिल्या दिवशी 26.272 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला. तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी 145.42 टाइम्स इथे सबस्क्राईब झालेला आहे. म्हणजे मित्रांनो टोटल दुसऱ्या दिवशी इथे 51.42 टाइम्स इथे आयपीओ सबस्क्राईब झालेला आहे. आज मित्रांनो या आयपीओचा शेवटचा दिवस आहे. तर मला असं वाटतं की मित्रांनो ह्या आयपीओचा जो सबस्क्रिप्शन डेटा आहे तो मित्रांनो अजून वाढू शकतो, अजून याच्यामध्ये सबस्क्राईब होऊ शकतो. मला असं वाटतं की 100 एक्सच्या वरती तरी हा मित्रांनो आयपीओ सबस्क्राईब होऊ शकतो. क्यूआयबी कॅटेगरी आज अप्लाय करू शकते असं मला वाटते. प्लस आपली जी रिटेल कॅटेगरी आहे तिकडून सुद्धा मित्रांनो जास्तीत जास्त अप्लाय होऊ शकतं. त्यामुळे इथे सुद्धा आपला डाटा जो आहे तो वाढू शकतो. सेकंड फॅक्टर जो मित्रांनो आपल्याला बघायचा तो म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. पण मित्रांनो ह्या आयपीओला अप्लाय करायचा का नाही याचा मी एक डिटेल व्हिडिओ, एक रिव्ह्यू व्हिडिओ मी ह्या माझ्या चॅनलवरती कालच अपलोड केलेला आहे. तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल असा संपूर्ण रिव्ह्यू व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तो मित्रांनो तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ग्रे मार्केट प्रीमियम जर मित्रांनो पाहिलात तर मित्रांनो आज 9 जानेवारी तारीख. त्यानंतर इथे एस्टिमेटेड लिस्टिंग प्राइस इथे 500 दाखवत आहे. 72.41% इथे आपल्याला रिटर्न मिळू शकतो. 210 याचा जीएमपी आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये एका लॉटमध्ये 50 शेअर्स आहेत त्या आणि प्लस जीएमपी 210 चालू आहे. म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला आयपीओ लागला तर मग तुम्हाला इथे 10,500चा इथे प्रॉफिट बघायला मिळू शकतो. तर माझा तर डिसिजन हाच आहे की तुम्ही या आयपीओला लिस्टिंग गेनसाठी तरी नक्की अप्लाय करा. व मित्रांनो लिस्टिंग नंतर काय करायचं, अजून बाय करायचं की सेल करायचं की होल्ड करायचं याची मी माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की देईल. व त्यामुळे माझ्या टेलिग्राम चॅनलला आताच जॉईन करा. तिकडे मी मित्रांनो सर्व आयपीओची अलॉटमेंटची लिंक मी तुम्हाला मित्रांनो तिथे प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे माझ्या टेलिग्राम चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा व माझा या आयपीओचा रिव्ह्यू व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. तुम्ही देखील मित्रांनो तुमचे अनालिसिस करा व तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा या आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.